गाईज आम्ही बोलून निघालो की आम्ही मथुरेला चाललोय, पण आमचं मथुरा आता कॅन्सल झालंय कारण आम्हाला निघायलाच वाजलेले 11:45 आणि 11 वाजता मंदिर बंद होतं. तर आम्ही आता तिकडे नाही गेलो, आम्ही आता आग्र्याला आलो ताजमहल बघायला. आम्ही आता चाललो आग्र्याला. आता आम्ही आग्र्याला उतरलोय आणि ताजमहलला आतमध्ये जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली. 200 रुपये पर्स. पुरा 850 दिला. तिकीट काढून आता आम्ही आतमध्ये आलोय. आमच्या बिचाऱ्या पूजाच्या माझ्या मस्त लिमलेटच्या गोळ्या त्यांनी जप्त करून घेतल्या. आतमध्ये गोळ्या वगैरे चॉकलेट काही घेऊन येऊ शकत नाहीत आपण. एंट्री हो रही है भाई. चला इथून एंट्री करायची आहे. समोर आतमध्ये ताजमहल आहे. बोल ना बाबू. हे घे. तर गाईज आम्ही आता परत आलोय लखनौला आग्र्यावरून. आता इथून आम्ही उद्या सकाळी पहाटे 5 वाजता निघणार आहोत अयोध्येसाठी. आज आम्ही इथे वस्ती करणार आहोत. हाय गाईज, सकाळचे 5:30 वाजले आणि आम्ही लखनौवरून वस्ती केलेली काल रात्री. तर आता लखनौवरून आम्ही अयोध्येला जायला निघालो. जय श्रीराम. जय श्रीराम. हा बाबू, इथं नाच ना असा. हा नाच. बघा आमचा बाबू एकटाच मोबाईल चालू करतो ना व्हिडिओ करतो काहीतरी आपला. ठेंगे ठेंगे. आता आम्ही अयोध्येला आलो होतो. रूम घेतले, चेंज वगैरे केले, तयारी केली आहे आणि आता आम्ही मंदिरात चाललो. कदाचित मंदिरामध्ये मोबाईल वगैरे काय अलाउड नसतील तर मग काय दाखवायला नाही भेटणार. बघूया तिकडे. चला आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. हो, आज आम्ही सकाळी आलो अयोध्यामध्ये आणि आता रूम घेतली होती. रूमवर तयारी वगैरे केल्या, फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये गाडी करायला. होय. टाइम बात है भाई, अब हर टाइम पे तो थोड़ी हवा मिलेगा. टाइम तो बोल रहा हूँ, टाइम की बात है. टाइम से सब कम होता है. यही सब नेट पे दिखा रहा था ना, ये बोल रहा है.
जटायू. ऐसा उड़ना तुम्ही ये भी बसते हैं गिटार है ना, ये भी बसते हैं रास्ता पक्कीच करके येऊ. ही आहे शरयू नदी. अरे ट्रेन झाला. कार्तिकी त्या बाजूला जा, उभी राहा. नाही तर मग चला. अभी चलो बाहर. श्रीराम नाही, सीताराम. आता शरयू नदीवरून आम्ही श्रीराम मंदिराकडे चाललो. सगळ्यांनी बघा कसे मस्त. जय श्रीराम. श्री हनुमान गडी. श्री हनुमान गडी टावर नंबर 7 के पास है, वहाँ पे कर रहे हैं. ईश्वर जो छत्तीसगढ़ से आए हैं उनका इंतजार भूरी हुई निकास द्वारा टावर नंबर 7 के पास कर रहे हैं. देखो विश्वकर्मा. हेलो रीता देवी जो गर्दी बघा काय. लॉकर नंबर 1 पाठवून शिराले म्हणजे प्रयत्न करवी आणि तुम्ही अभ्यास करा. हेलो ममता मंदिर. सो गाईज आम्ही अयोध्येला आलेलो आणि आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आलो, पण काहीच दाखवता आलं नाही कारण की सगळं मोबाईल आपलं स्मार्टवॉच वगैरे सगळं तिथे लॉकरमध्ये ठेवावं लागतं, त्याच्यामुळे काहीच दाखवता आलं नाही. पण आमचा अनुभव होता एकदम डेंजर. आम्हाला लाईनमध्ये गेले 2 तास जवळजवळ आणि एवढी गर्दी होती आणि त्यात पण थोडं पुढे चाललो की लगेच थांबायला लागायचं, मध्ये मध्ये ऊन असायचं आणि खूप साऱ्या लोकांना जवळजवळ खूप लोकांना ज्या बेशुद्ध होऊन पडत होते ते त्यांना स्ट्रेचरवर उचलून न्यायला लागत होता आणि आजचा टेम्परेचर पण खूप होता. काय हो 45 होता. आणि मग काय तुम्हाला काय कसं वाटलं?
काय ना तिथे जाऊन दर्शन पण व्यवस्थित घेऊन देत नाहीये. तिथे लगेच लाईन म्हणजे मध्ये आपण मूर्ती समोर आम्ही थांबलो सुद्धा नाही. एवढं आणि- चालताच आम्ही फक्त हात जोडलेत लाईन मध्ये. मोबाईल वगैरे सोबत नसल्यामुळे तिथे म्हणजे हरवतात लोक. खूप सारी लोक हरत होती. खूप साऱ्या लोकांच्या अनाउन्समेंट होत होत्या आणि त्यात आमच्यासोबत छोटे मुलं वगैरे होती ती खूप रडत होती कारण की खूप वेळ एकाच जागी थांबायला लागत होतं कारण की लाईन लाईन पण मध्ये. वगैरे. आणि एवढी हीट, एवढी गरमी, एवढी गर्दी, लय कंटाळा आला. म्हणजे कंटाळा असं नाही, मन मनासारखं प्रसन्न झाला मूर्ती दिसल्यानंतर. हा, मूर्ती दिसल्यावर एकदम भारी वाटलं. पण तरी म्हणजे 2 क्षण पण तिथे थांबता आलं नाही मूर्ती समोर किंवा हात जोडून असं काहीतरी म्हणजे मनोभावे. पण चालताच पण छान म्हणजे अजून मूर्ती मंदिराचं बघितलं, काम खूप चालू छान आहे. होतं. मंदिराचं 2026 काम, नंतर पूर्ण कम्प्लीट होणार. चालू आहे. तेव्हा बघण्यासाठी मजा येणार. पण आम्हाला फोटो काढायला काहीच भेटलेलं. आम्ही ऑरेंज कलरचे घातले होते कपडे. हा मला वाटलं ह्याच्यात बोलतायत का तिकडे सांगतात. रोशनीताई तुम्हाला काय वाटलं? रोशनीताई तर पडायला चालते. एकतर बिचारा ऍडमिट होऊन आलेल्या 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये. त्यांना एकतर झोपून न ठेवायची वेळ आली तिथे. पूजा काय वाटलं? इकडे गरमी आहे पण रामाचं थोडी जरा गर्दी होती, गरम झालं, थकल्यासारखं झालं, दगदग झाली पण दर्शन झालं. रोशन भाऊ इकडे बघा, तुमचं मत मांडा काहीतरी. काय वाटलं तुम्हाला आज? आम्हाला खूप बरं वाटलं का तर आम्ही तिथे आतमध्ये फोटो पण काढला. आम्हाला फोटो पण काढायला भेटला. खूप मजा आली. सांगू का कसा फोटो काढायला भेटला? मग मोबाईल न्यायचं नव्हता आतमध्ये. मोबाईल तर आमच्या सगळ्यांच्या लॉकरमध्ये होते. पण काही अशी मुलं होती की 1-2 जण त्यांनी मोबाईल लपून नेला होता आतमध्ये. तर रोशन भाऊंना दिसला की ते मोबाईलमध्ये फोटो काढतात. तर ते त्यांच्या बायकोला आणि भावाला घेऊन पटकन गेले. आम्हाला पण माहिती नव्हतं ते गेलेत. आम्हाला दिसलं असतं तर आम्ही पण गेलो असतो. त्यांच्यासमोर ते गेले. त्यांच्याजवळ त्यांना सांगितलं की आमचा प्लीज एक फोटो काढ. तर मागे मंदिर आलंय बॅकग्राऊंडला आणि त्यांनी सांगितलं नंबर देऊन की व्हॉट्सअपला पाठवतो. त्यांना फोटो भेटला आहे त्याचा. आमच्याकडे अयोध्येचा आठवणीसाठी एक पण फोटो नाही है ना हो. सो थोडा ते ही गोष्ट सॅड वाटली. सो ओके ठीक आहे. पण जर तुम्हाला इकडे यायचं असेल प्लीज उन्हाळ्यात अजिबात येऊ नका इकडे. खूप टेम्परेचर. काय ग हिला आत्ताच उलटी यायला लागली. सो चला आता आम्ही अयोध्यावरून निघतोय आणि आम्ही आमच्यासोबत एक जे आमचे इथे राहतात. काय वाजते एवढा. तर आता आम्ही अयोध्येवरून निघालोय आणि आम्ही ज्यांच्या सोबत आलोय जे आमच्या इथे राहतात त्यांच्या आम्ही म्हणजे ती भाभी आहे ना तिच्या माहेरी आता आम्ही चाललोय. फरिया गाव आहे. तर आता आम्ही इथून निघालोय. ऑटो केली आहे बॅगा वगैरे घेऊन आणि आता आम्ही बस करणार आहोत. बसमध्ये आम्ही जाणार आहोत त्यांच्या गावाला. तर जवळजवळ किती 2-2.5 तासाची काहीतरी रनिंग आहे. मग बघू तिकडे गेल्यावर.